नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला अशा युवा उद्योजकाची यशोगाथा सांगणार आहे ज्यांनी ह्या चिकन दुकानाच्या जोरावर 1.5 कोटी रुपयाचे घर उभा केले. ते हे आहेत बघा एडेमचंद्र गावचे युवा उद्योजक शब्बीर भैया मुलानी. त्यांना मी म्हटलं आजपासून मी तुम्हाला चिकन किंग पुष्पा म्हणणार आहे. ते का या तुम्हाला पण सांगतो. पुष्पा पिक्चर मध्ये पुष्पा लाल चंदन ट्रकाने विकतो आणि हे आपले शब्बीर भैया चिकन किंग पुष्पा हे असं चिकन डिग्या भरून 1 टन 1.5 टन विकतात. आबा बाबा बाबा काय हे विषय आहे बघ भावांनो, कोणीही वाईट कमेंट करू नका. ज्याचा त्याचा व्यवसाय असतो, त्या व्यवसायामागे बरेच कुटुंब चालत असतात. शब्बीर भैया त्यांच्या धंद्यातील ठराविक रक्कम रोज बाजूला काढून ते पैसे ते गरिबांना हॉस्पिटलसाठी, मुलांना शालेय मदत, तसेच त्यांनी कोरोना काळामध्ये सरकारी दवाखान्यामध्येही बरीच आर्थिक मदत केली आहे. भैयांचा प्रवास म्हणजे दुसऱ्याच्या दुकानात काम करून स्वतःचे यादगार चिकन सेंटर उभा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी या सेंटरच्या भवानीनगर, शेनोली, एडेमचिंद्र, ईश्वरपूर अशा 4 शाखा उभा केल्या. शाखेमध्ये योग्य दर, फ्रेश चिकन, प्रत्येक ग्राहकाला चिकन मसाला फ्री, यामुळे त्यांचा ग्राहक वर्ग वाढला. त्याचबरोबर स्वतःचे यादगार पोल्ट्री सप्लायर चालू केले. या व्यवसायातून त्यांनी 10 बाय 10 2 रूमचे रूपांतर या लक्झरीज भव्य घरामध्ये केले. मोलमजुरी करून सांभाळणाऱ्या आपल्या आईसाठीही या घरामध्ये मास्टर बेडरूम उभारली. तर तुम्हाला कसा वाटला या युवा उद्योजकाचा प्रवास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता भावाला लाईक आणि फॉलो करून जावा.